काय ते चोळाला जरा ये पाहिजे ना हॅलो. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 साठी जय मसोबा गावठाण वसत ताडाची वाडी कोरडूस. कोणता संघ आलाय? ताडाची वाडी का? ओके, ताडाची वाडी आलाय. जय मसोबा गावठाण. गावठाण संघ कुठे आहात? गावठाण आलाय का? सॉरी, ताडाची वाडी चला. चला, दोनही संघ हजर झालेले आहेत. मैदान क्रमांक 1 साठी जय मसोबा गावठाण वसत ताडाची वाडी कोरडूस सामना सुरू करायचा आहे. मैदान क्रमांक 1 चा. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी नवीनवाडी वाघसाई पोईनाड वर्सेस बायजूवाडी रामराज आपण तयार करायचा आहे. मैदान क्रमांक 3 वर सामना सुरू झाला. जय मसोबा बार्शेत वसत विराणी. तर मैदान क्रमांक 4 वर त्या ठिकाणी चालू सामना संपल्यानंतर खुर्जाई कोरडूस वसत शिवशंभू गवळ्याची वाडी आपण तयार करायचा मैदान क्रमांक 4 साठी. सतीश सर मैदान क्रमांक 2 त्या ठिकाणी सुरू करायचं. मदन पाटील सर, सतीश भगत सर आणि रणजित तुंतुणे सर, अर्थात मैदान क्रमांक 1 साठी. चालेल चालेल. हा, खेळाडू आहे निश्चितपणे कुमारगट खेळलेला आहे. असे अनेक खेळाडू अनेक वेळेला मित्रांनो आपण आपल्या या समाजाचे खेळाडू निश्चितपणे या कबड्डी क्षेत्रामध्ये पुढे जात असताना पाहतोय. अर्थात मनोज मेघाळ आपण देखील हात उंचावायचे आहेत. मनोज मेघाळ खूप सुंदर खेळ आणि खऱ्या अर्थानं कुमार गटामध्ये देखील मनोज मेघाळ याची निवड झाली होती. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. 1 साठी जय मसोबा गावठाण वसत ताडाची वाडी कोरडूस. 2 साठी चालू सामना संपल्यानंतर नवीनवाडी वाघजाई पोईनाड वसत बायजूवाडी रामराज. मैदान क्रमांक 3 वर चालू सामना जय मसोबा बार्शेत वसत विराणी. तर मैदान क्रमांक 4 चा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी बायजूवाडी कोरडूस वसत शिवशंभू गवळ्याची वाडी आपण तयार राहा. चालू सामने संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 साठी जय सोंडाई माता खैराट वर्सेस सोंडाई पाली आपण तयार करायचा मैदान क्रमांक 1 साठी. चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना जय सोंडाई माता खैराट वर्सेस सोंडाई पाली मैदान क्रमांक 1 साठी. तर मैदान क्रमांक 3 साठी सोमटणेवाडी वर्सेस बेलवाडी धनगरवाडी रोहा आपण देखील तयार करायचा आहे मैदान क्रमांक 3 साठी. लक्षात घ्या मैदान क्रमांक 2 साठी आपण तयार करायचं आहे नवीनवाडी वाघजाई पोईनाड वर्सेस बायजूवाडी रामराज.
आणि 4 साठी गुरुजाई कुरडू सुभाष शिवशंभू गवळ्याची वाडी आपण मैदान क्रमांक 4 साठी तयार राहायचं आहे. पुढील संघ मैदान क्रमांक 2 आणि 4 साठी आपण तयार राहायचं आहे. आम्ही सातत्यानं पुकारतो, याचा अर्थ असा की मित्रांनो वेळ खूप महत्त्वाची आहे. इथे वेळेमध्ये जर आपण उपस्थित झालात तर आपल्याला संध्याकाळी वेळ उशीर होणार नाहीये. मी अगोदरच म्हटलं तर रायगड जिल्ह्यातील अनेक वाड्या वस्त्यातून तांड्या पांड्यातून या ठिकाणी संगमत आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला घरी जाण्यासाठी सुद्धा आपण दिवसा घरी गेलात तर बरं होतं, कारण रात्रीच्या प्रवासापेक्षा आपण दिवसाच जर घरी गेलात. नवीनवाडी वाघजाई पोयनाड बायजोवाडी रामराज आणि खुरजाई कुरडूस शिवशंभू गवळ्याची वाडी या 4ही संघात आपण तयार राहा. सामने सुरू आहेत. मैदान क्रमांक 1 साठी जय मसोबा गावठाण वर्सेस तांड्याची वाडी कुरडूस हा 1 वर सुरू आहे. 3 वरचा सामना देखील अतिशय अडचणीचा आपल्याला पाहायला मिळतो. 3-3 अशा गुणफलकांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळतो. मैदान क्रमांक 3 वर जय मसोबा वाशेर वर्सेस विराणी या 2 संघांमध्ये मात्र त्या ठिकाणी सामना सुरू आहे. सुंदर असा खेळ अर्थात मैदान क्रमांक 3 वर आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडू अर्थात कसोशीनं प्रयत्न करतोय आपलाच संघ जिंकावा ही एकमेव आशा आणि अपेक्षा या ठिकाणी घेऊन मैदानामध्ये उतरलाय. आणि अर्थात हे सत्यात उतरवण्यासाठी खऱ्या अर्थाने मित्रांनो आपल्या मेहनतीची गरज आहे. आपण फक्त कबड्डी खेळून चालणार नाही, आपल्यासाठी आपल्या पाठी मात्र सातत्यानं मेहनत देखील असणं गरजेचं आहे. अर्थात शरीरानं काटक असणारे खेळाडू आज मात्र कसोशीनं प्रत्येक जण आपल्या या ठिकाणी लढणार आहे. या कबड्डीच्या मैदानावर मात्र आपला घाम मात्र घालणार आहे. अर्थातच यशस्वी होण्यासाठी, विजयी होण्यासाठी आपले चांगले प्रयत्नच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत. आपली सांघिक शक्तीच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे हे मात्र निश्चित. अर्थात आरसीएफच्या व्यवस्थापनाखाली, क्रीडा विभागाच्या व्यवस्थापनाखाली या ठिकाणी अर्थात कामगार चषक 2024चा मात्र प्रारंभ झाला. अनेक अधिकारी वर्ग आजच्या या कबड्डी स्पर्धेला उद्घाटक म्हणून लाभले आणि नक्कीच या कबड्डी स्पर्धेचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न एक साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय सोंडाई माता खैराट वर्सेस सोंडाई पाली आपण तयार राहा. 3 साठी सोमटणेवाडी वर्सेस बैलवाडी धनगरवाडी रोहा आपण तयार राहा. 1 साठी आणि 3 साठी पुढील संघ देखील आम्ही दिलेले आहेत.
चला मैदान क्रमांक 1 साठी आपण तयार राहा. सॉरी 2 साठी नवीन वाडी बागजाई पोयनाड बसेस बायजोवाडी रामराज आपण तयार राहा मैदान क्रमांक 1 2 साठी. आणि 4 साठी खुर्जाई कुर्डूस वस शिवशंभो गवळ्याची वाडी आपण देखील मैदान क्रमांक 4 साठी तयार राहायचं आहे. सामना जवळपास संपण्याच्या वाटेवर आहे. आपण मार्गस्थ व्हायला हरकत नाहीये मैदान क्रमांक 2 साठी. लक्षात घ्या पुढील संघ आम्ही डिक्लेअर केलेले आहेत. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपला तर त्या ठिकाणी जय सोंडाई माता खैराट बसेस सोंडाई पाली 1 साठी. 3 साठी सोमटणेवाडी बसेस बैलवाडी धनगरवाडी लोहा आपण देखील तयार राहायचा मैदान क्रमांक 3 साठी. लक्षात घ्या एक रेग्युलर कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण खेळतोय. कोणत्याही आपण नवीन नियमांना अनुसरून या ठिकाणी कबड्डी स्पर्धा नाही आहे. म्हणजे थर्ड रेट नाही आहे. त्याच्यामुळे सुपर टॅकलचा देखील तेवढा काही संबंध येणार नाही आहे. याची देखील आपण नोंद घ्या. थर्ड रेट नाही आहे. सुपर टॅकल देखील नाही आहे. हे आपण लक्षात आपला अभी डबल झडप लागली रेडना ना अरुण सर सामना बरोबर सुट नाही का? ओके सुपर टॅकल आहे. वडापाव काय करेल शिर्डी दे शिर्डी गोड्या मातर घालायच्या लागी जाणार तुमच्या हातून शिवायची ती यात दादा उतरतो राउंडर
मित्रांनो लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 साठी यापुढील सामना असेल जय सोंडाई माता खैराट वर्सेस सोंडाई पाली. मैदान क्रमांक 3 साठी नको जाऊन दे सोमटणेवाडी वर्सेस बेलवाडी धनगरवाडी रोहा. मैदान क्रमांक 3 साठी आपण तयार राहायचं आहे. 6-10 असा गुणफलक त्या ठिकाणी आता मैदान क्रमांक 3 वर देखील लागलेला आहे. मैदान क्रमांक 2 आणि 4 वर मात्र सामना बरोबरीत सुटलेला आहे. इक्वल वर सामना आहे. ट्रायब्रेकर वरचा सामना मात्र आपल्याला सामना पाहायला मिळतोय. कारण ट्रायब्रेकर वरचा सामना अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा अनुभव मिळतो. एक चांगली स्पर्धा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण ही संपूर्ण स्पर्धा अर्थात निदान रेषेवर घेण्यात येते. कारण त्यावेळेला मात्र खऱ्या अर्थानं कोपरारक्षक असेल, मध्यरक्षक असेल, लढाई बहादर असेल याचा कस मात्र पणाला लागत असतो. कारण अर्ध्या ग्राउंडमध्ये हा सामना खेळायचा असतो आणि अगदीच एक आव्हानात्मक खेळी ट्रायब्रेकरवर मात्र आपल्याला पाहायला मिळत असते. असा सामना मात्र मैदान क्रमांक 2 वर देखील सुरू झालेला आहे. मैदान क्रमांक 4 वर देखील सुरू झालेला आहे. चला मैदान क्रमांक 1 संपलाय का? धन्यवाद सतीश भगत, धन्यवाद. चला मैदान क्रमांक 1 वर चला. जय सोंडाई माता खैराट वर्सेस सोंडाई पाली या दोनही संघांना मैदान क्रमांक 1 वर चला. सामना मात्र संपलेला आहे. मैदान क्रमांक 1 जय सोंडाई माता खैराट वर्सेस सोंडाई पाली 1 वर चला. दोन्ही संघ हजर आहेत का? जय सोंडाई माता खैराट हात वर करा. सोंडाई माता खैराट हात वर करायचं. आपण कुठे आहात? 1 वर चला. आणि सोंडाई पाली आपण कुठे आहात? सोंडाई पाली 1 वर चला. सामना संपलेला आहे. आपल्या शेवटचे 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटांमध्ये आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा. मैदान क्रमांक 3 वरचा देखील सामना जवळपास शेवटाकडे वळतोय. संपलेलाच आहे जवळपास. चल हजर व्हायचं मैदान क्रमांक 3 वर. सोमटणेवाडी वर्सेस बेलवाडी धनगरवाडी रोहा. मैदान क्रमांक 3 वर चला. 3 साठी सोमटणेवाडी वर्सेस बेलवाडी धनगरवाडी रोहा मैदानाकडे चला. काय होता म्हणजे सर सामना संपलाय का 3 वरचा? धन्यवाद. ना त्याचा काय त्या घडियाळ पाडायला होता. 1 वर जय सोंडाई माता खैराट. शेवटचे 2 मिनिटात आपल्याला 2 मिनिटांमध्ये 4ही संघ या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत तर आपल्याला स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. मग फेरी कोणतीही असो, पहिली असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, चौथी असेल, 5वी असेल, 6वी असेल, अंतिम क्षणापर्यंत, अंतिम टप्प्यापर्यंत, फायनल पर्यंत जो संघ वेळेमध्ये येणार नाहीये त्याला मात्र स्पर्धेतून बाद व्हावं लागेल. चला 1 साठी सर बोलवलंय.